नमस्कार मित्रांनो, मी निखिल बादल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ऑलराऊंडर बाय निखिल बादल। मित्रांनो, लोकसभेचे निवडणूक 2024 त्याच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचलेले आहे। संपूर्ण देशामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रात वातावरण पूर्ण तापलेलं आहे। उन्हाळ्यामुळे जसा तापमानाचा पारा 45 डिग्रीच्या वरती गेला आहे, तसं इलेक्शनचं निवडणुकीचं व्होल्टेज 420 व्होल्टेजच्या पुढे गेलेलं आहे। प्रचंड घमासान चालू आहे। प्रत्येक पक्ष, प्रत्येक नेता आपापल्या पद्धतीने विरोधकांची पिसे काढण्याचा प्रयत्न करत आहे। तशातच कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक आणि साताराची लोकसभा निवडणूक अतिशय उच्च पातळीवर जाऊन पोहोचलेली आहे। प्रत्येक पक्षाने आपापल्या पद्धतीने विरोधकांना नामोहरण करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। कोल्हापूरची लोकसभेची निवडणूक तिथून राजश्री शाहू महाराज उभा आहेत, तर साताऱ्यामधून छत्रपती उदयनराजे उभा आहेत। मित्रांनो, दोन्ही ठिकाणी दोन्ही राजे वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून उभा आहेत, परंतु प्रत्येक पक्ष आपणच कसा गादीचा मान सन्मान राखतोय हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आणि यात महाविकास आघाडीची खास करून तारांबळ उडत आहे। जनतेला ते बघून हसू आवरत नाहीये मित्रांनो। याचं कारण म्हणजे राज्यसभेची निवडणूक आली त्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना कोल्हापूरच्या महाविकास आघाडीने शब्द दिला होता, पवार साहेबांच्या पक्षाने शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला राज्यसभेसाठी पाठिंबा देऊ। त्यानंतर ऐन निवडणुकीच्या टायमाला साहेबांनी व राष्ट्रवादी काँग्रेसने शब्द फिरवला आणि सांगितले शिवसेनेची जागा आहे, शिवसेना ठरवल। शिवसेनेने छत्रपती संभाजीराजांना अक्षरशः मातोश्रीवर या, शिवबंधन बांधा, पक्षात प्रवेश करा अशा असंख्य अटी घातल्या। त्यामुळे छत्रपती संभाजीराजे नाराज झाले आणि विजयाची खात्री नसल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्या निवडणुकीमधून माघार घेतली। मित्रांनो, त्यानंतर ज्यावेळेस आता लोकसभेचे इलेक्शन लागले त्यावेळेस आपली सीट फिक्स करण्यासाठी स्वतःच्या स्वार्थपोटी महाविकास आघाडीने कोल्हापूरमधून छत्रपती संभाजीराजांचे वडील राजश्री शाहू महाराजांना तिकीट अगोदरच जाहीर केले। ते कुणाच्या पक्षातून लढतील काय ते नंतर जाहीर केलं जाईल म्हटले, महाविकास आघाडीकडून लढणार हे फिक्स। नंतर काँग्रेसने शाहू महाराजांना तिकीट जाहीर केले की आमच्या पक्षातून ते लढतील म्हणून। आणि ज्यावेळेस शाहू महाराजांच्या विरुद्ध शिवसेनेने आपले उमेदवार संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर केली, साहजिक आहे राजकारण म्हणले की एकमेकांवर टीका टिप्पणी होणार। त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने छत्रपती राजश्री शाहू महाराजांविरुद्ध प्रचाराचं रान उठवलं। यातून दुखावलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप कोल्हापूरच्या गादीचा कसा अवमान करत आहे, राजश्री शाहूंची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, छत्रपतींच्या वंशजाला हरविण्यासाठी भाजप जीवाचं रान करत आहे, गादीचा अपमान करत आहे, अशा पद्धतीचे वक्तव्य महाविकास आघाडीचे वेगवेगळे नेते द्यायला लागले। आणि त्याच वेळी साताऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांचे थेट वंशज असलेले छत्रपती महाराज उदयनराजे यांच्या विरुद्ध त्यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले उमेदवार शशिकांत शिंदे यांना उतरवलं आणि त्यांचा पराभव करण्यासाठी, उदयनराजेंचा पराभव करण्यासाठी तिकडे महाविकास आघाडीने सभांचा धडाका लावला। परंतु तिथं त्यांचा अपमान होतोय, गादीचा अपमान होतोय। उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडी एवढा जोर लावती, याच्याबद्दल कुणीही शब्द नाही काढला। मग महाराष्ट्रातील जनता याच्यामुळे नाराज आहे। सायलेंट वोटर जे म्हणतात, शांत राहणारी जनता, इलेक्शनच्या डायरेक्ट मतदानातून आपला कौल देणारी जनता या गोष्टीचा विचार करत आहे। कोल्हापूरमध्ये भाजप करतोय तो गादीचा अपमान आणि साताऱ्यामध्ये महाविकास आघाडी करते ते काय आहे मग? पण त्याच्यावर कुणी बोलायला काढायला तयार नाही। फक्त चर्चा फक्त कोल्हापूरच्या राजश्री शाहू महाराजांच्या जागेची। हे दुटप्पीपणा कुठेतरी महाविकास आघाडीला 100% महाग पडणार आहे। माझ्यासारखे सर्वसामान्य नागरिक सुद्धा या दुटप्पीपणाला कंटाळलेले आहेत। संजय राऊतांनी तर किती म्हणजे छत्रपती उदयन महाराजांवर किती प्रकारची टीका केली होती आपल्याला माहिती आहे। छत्रपती उदयन महाराजांना आपले वंशज असल्याचा पुरावा दाखवा अशी अतिशय खालच्या दर्जाची भाषा संजय राऊतांनी वापरली होती। त्यांना पराभूत करण्यासाठी साताऱ्यामध्ये पवार साहेबांनी सभांचा धडाका लावला होता। त्यावेळेस नव्हते का गादीचा अपमान झाला? त्यावेळेस नव्हता छत्रपती उदयन महाराजांचा सन्मान केला गेला? म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी गादीचं, छत्रपतींचं नाव वापरायची महाविकास आघाडीवाल्यांची परंपरा यंदाही कायम आहे। आणि सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात लगेच उमटून दिसत आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी महाविकास आघाडीचे लोक छत्रपतींचा वापर करत आहेत। ते साताऱ्यामध्ये वेगळा नाही आणि तोच कोल्हापूरमध्ये वेगळा नाही, असं कसं चालत मित्रांनो? गादीला मान सन्मान द्यायचा तर दोन्हीकडे द्या, दोन्ही उमेदवार बिनविरोध द्यायला पाहिजे होते।
पण तसं नाही केलं. स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं संभाजी महाराजांना तिकीट नाही दिलं जिथं विजयाची खात्री होती, आणि आता इकडे स्वतःची एक जागा वाढवायसाठी त्यांच्या वडिलांना उमेदवारी दिली. तसं बघायला गेलं तर संभाजी महाराजांना त्यांनी स्वतःचा पक्ष काढला होता स्वराज्य, त्या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी उमेदवारी देऊन पक्ष विस्ताराची संधी द्यायला पाहिजे होती. परंतु कुठेतरी संभाजीराजांच्या स्वप्नांचा चुराडा करून त्यांच्या वडिलांनाच या ठिकाणी लोकसभेसाठी मैदानात उतरवलं, आणि आता गादीचा मान गादीचा अपमान अशा चर्चा घडून आणत आहेत महाविकास आघाडीवाले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे मित्रांनो. मग त्याच्यापेक्षा ते भाजपची घोषणा परवडली, मान गादीला, मान सन्मान गादीचा आणि मतदान मोदींचं. जनता या गोष्टीचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून जनता आपली विचार, आपले वैयक्तिक स्वातंत्र्य दाखवल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. धन्यवाद.